नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती पिकांचं नुकसान झालं तर आपल्याला पीक विमा हा महत्वाचा होता. आता महत्वाचा याचं कारण काय? कारण आपलं नुकसान झाल्याच्या नंतर आपल्या उत्पन्नामध्ये जी घट येते, मग आपल्याला पीक विम्याचं हे महत्वाचं कवच आहे. आणि पीक विम्याच्या माध्यमातून एक आपल्याला आपला जो काही खर्च झालेला आहे किंवा जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई म्हणून आपल्याला पीक विमा हा आधार मिळत असतो. मात्र आता शेतकरी मित्रांनो, या वर्षी आपल्याला पीक विमा कसा मिळणार आहे आणि नेमका कसा मिळणार आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, या वर्षी जे काही पीक विम्याबाबत ट्रिगर होते त्यामध्ये अतिवृष्टीतील नुकसान भरपाई, काढणी पश्चात नुकसान भरपाई किंवा पावसाचा खंड पडल्याच्या नंतर आपली पेरणी झालेली असो नसो त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला नुकसान भरपाई मिळायची. मात्र हे ट्रिगर हटवल्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होतं की आता आपल्याला पीक विमा मिळेल का नाही, पीक विमा मिळणार का नाही, असे बरेचसे प्रश्न हे शेतकऱ्याच्या मनामध्ये होते. मात्र शेतकरी मित्रांनो, हे ट्रिगर जरी हटवले असले तरी पीक विमा मिळणार आहे. मात्र कसा मिळणार आहे हे सध्या आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण या अगोदर अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, त्याची तक्रार करायचो आणि तक्रार केल्याच्या नंतर आपल्याला त्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळायची. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार होते. जर जास्तीची नुकसान झाली, जास्तीच्या तक्रारी आल्या तर आपल्याला 25% अग्रिम पीक विमा मिळायचा किंवा तक्रारी कमी आल्या तर वैयक्तिक पंचनामे व्हायचे, त्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळायची. मात्र आता या नुकसान भरपाई मिळणार नाहीत. आणि महत्वाची एक गोष्ट आहे, हे ट्रिगर हटवल्यामुळे या वर्षी पीक विमा भरण्याचं सुद्धा प्रमाण कमी झालेलं आहे. मग आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे, मग या शेतकऱ्यांचं जर नुकसान झालेलं असेल तर आता यांना पीक विमा मिळणार कसा? यांनी तक्रारी दाखल केल्या तरी या तक्रारींची दखल घेतल्या जाणार नाही. मग या शेतकऱ्यांनी पीक विमा तर भरलाय आणि यांचं नुकसान झालंय, तर यांना पीक विमा मिळणार कसा? तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या मंडळामध्ये पीक कापणी अहवाल तयार होणार आणि पीक कापणी अहवालामध्ये उंबरठा उत्पादनामध्ये घट आल्याच्या नंतर मग ती किती टक्के घट आली त्या प्रमाणामध्ये त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र ही नुकसान भरपाई जी काही मिळणार आहे पीक विम्याच्या माध्यमातून, ही ज्यावेळेस आपली काढणी होईल पिकांची त्यानंतर अहवाल येईल आणि त्यामध्ये जर घट आली म्हणजे आपलं संपूर्ण पीक काढल्याच्या नंतर त्याच वेळेस फक्त आता पीक विमा मिळणार आहे. अशी ही महत्वाची माहिती होती. माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.